मंडळी, कोल्हापूर जिल्ह्यातल्या आदमापूर इथला बाळूमामा भंडारा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पार पडतो. भक्तिभावानं भंडारा उधळत हजारो लाखो लोक या यात्रेत सहभागी होतात. पण या यात्रेचं मुख्य आकर्षण असतं ते म्हणजे भाकणूक. यंदाही भुदरगड तालुक्यातल्या आदमापूर इथं 16 मार्चला पहाटे 4 वाजता भाकणुकीला सुरुवात झाली आणि तब्बल 2.5 तास हा कार्यक्रम चालला होता. यावेळी कृष्णात डोने महाराज वाघापूरकर यांनी विविध क्षेत्रांबाबत भविष्यवाणी केली. त्यांनी भारतातल्या मोठ्या नेत्याच्या हत्येचा इशारा दिला. जगात मोठी उलथापालथ होईल असं सांगितलं. तसंच चीन भारताच्या सीमेजवळ तणाव निर्माण करेल अशी शक्यता व्यक्त केली. यासोबतच अवकाळी पाऊस पडेल, दुष्काळही थैमान घालेल अशा संकटांची चाहूल त्यांनी दिली. इतकंच नाही तर तिसऱ्या महायुद्धाची शक्यता, भारत पाकिस्तान युद्ध आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न पुन्हा चर्चेत येईल असं त्यांनी भाकीत केलं. हिंदू दिनदर्शिकेनुसार वर्षाच्या शेवटी होणाऱ्या या भाकणुकीवर अनेक भाविकांची श्रद्धा आहे. विशेष म्हणजे यंदा जगभरात वाढलेला तणाव, महागाई, गॅस टंचाई आणि हवामानातील बदल यामुळे या भाकणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं. म्हणूनच भाकणूक म्हणजे नेमकं काय, या भाकणुकीत काय काय सांगण्यात आलंय, या आधीच्या भाकणुकीत काय सांगण्यात आलं होतं, त्यातलं काय काय खरं झालं, याचीच माहिती सांगणार हा व्हिडिओ. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, भाकणूक म्हणजे पारंपरिक पद्धतीने केली जाणारी भविष्यवाणी, जी विशेषतः धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणात अनुभवायला मिळते. गावोगावी यात्रा, जत्रा, भंडारे किंवा देवस्थानावरती जेव्हा असे कार्यक्रम होतात, तेव्हा काही साधू, संत किंवा महाराज ध्यान अवस्थेत जाऊन किंवा विशेष विधी करत भविष्यातील घटनांबद्दल संकेत देतात. हे संकेत सरळसोट नसतात. ते अनेकदा ओवीच्या रूपात, प्रतिकात्मक आणि गूढ स्वरूपात मांडलेले असतात आणि त्यानंतर त्याचा अर्थ सांगितला जातो. भाकणुकीमागची सगळ्यात मोठी ताकद असते ती म्हणजे श्रद्धा. अनेक भाविक याला दैवी संदेश मानतात. त्यांच्या मते या माध्यमातून देव समाजाला इशारा देतो, कधी संकटाची चाहूल तर कधी चांगल्या काळाची सूचना. त्यामुळं भाकणूक ऐकताना लोक अत्यंत लक्षपूर्वक ऐकतात आणि प्रत्येक शब्दात आपलं भविष्य शोधण्याचा प्रयत्न करतात. सध्या कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील श्री क्षेत्र आदमापूर येथे संत बाळूमामांची भंडार यात्रा सुरू आहे आणि या यात्रेनिमित्त पहाटे 4 वाजता कृष्णा डोने महाराज वाघापूरकर यांनी विविध क्षेत्रांबाबत भाकणूक केली. यावेळी देवालयाचे पदाधिकारी आणि हजारो भाविक उपस्थित होते आणि नेहमीप्रमाणे यंदाही या भाकणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. यंदाच्या भाकणुकीत जागतिक परिस्थितीबद्दल मोठे अंदाज वर्तवण्यात आले. जगभर तणाव वाढेल, काही देश भविष्यात धोकादायक ठरू शकतात आणि मोठ्या युद्धाची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा इशारा देण्यात आलेला आहे. भारत पाकिस्तानमध्ये संघर्ष वाढू शकतो, तसंच इतर देशांमध्येही युद्धजन्य वातावरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. इतकंच नाही तर तिसऱ्या महायुद्धाची शक्यताही वर्तवण्यात आल्यामुळे अनेकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. देशाच्या राजकारणाबद्दलही या भाकणुकीत मोठे संकेत देण्यात आलेत. भारताच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते. मोठे नेते अडचणीत येऊ शकतात. काही पक्ष कमजोर होतील तर छोट्या पक्षांचं महत्व वाढेल, अशा प्रकारचे अंदाज व्यक्त करण्यात आलेले आहेत. काही ठिकाणी मोठ्या चळवळी उभ्या राहतील, नवे कायदे लागू होतील आणि राजकीय समीकरणं बदलतील असंही या भाकणुकीत सांगण्यात आलंय. हवामान आणि पर्यावरणाबाबतीतही चिंताजनक भाकीत करण्यात आलंय. ऋतुचक्र विस्कळीत होईल, अवकाळी पावसाचं प्रमाण वाढेल, काही भागात दुष्काळ तर काही भागात अतिवृष्टी होईल, नद्या तलाव आटण्याची शक्यता, मोठ्या नैसर्गिक आपत्ती आणि वादळ, भूकंप यांचा धोका देखील व्यक्त करण्यात आलाय. यासोबतच महागाई वाढेल, सोन्याचे दर वाढतील, सामान्य माणसाचं जगणं कठीण होईल, समाजात नैतिक मूल्यांची घसरण होईल, गुन्हेगारी वाढेल, अपघात होतील आणि आरोग्याच्या समस्या वाढतील असेही संकेत देण्यात आलेले आहेत. दरम्यान या कार्यक्रमात करण्यात आलेले काही भाकीत तर अतिशय गूढ आणि धक्कादायक स्वरूपाची होती. ती म्हणजे जगात मोठा अंधार पसरू शकतो, नवीन आजार येऊ शकतात आणि मानवाच्या आयुष्यात मोठे बदल घडू शकतात असंही सांगण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे धार्मिक आणि सांस्कृतिक स्तरावर सकारात्मक चित्रही मांडण्यात आलेले आहेत. हिंदू धर्म आणि संस्कृतीचा प्रभाव वाढेल, पशुधनाचं महत्व वाढेल आणि काही ठिकाणी आध्यात्मिक जागृती होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. यासोबतच या भाकणुकीत महागाईचा भस्मासूर येईल, सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होईल, या दरवाढीमुळे सामान्य माणसाचं जगणं कठीण होईल, गुंडांचं राज्य येईल, रेल्वे, विमान आणि मोठ्या वाहनांचे अपघात होतील, बहीण भावाच्या नात्याला कलंक लागेल आणि जगात सत्य फासावर जाईल, 12 वर्षांची मुलगी मुलाला जन्म देईल, तरुण पिढी वाईट मार्गाला लागेल, 25व्या वर्षी म्हातारपण येईल, पुण्यापेक्षा पाप वाढलेलं आहे, मानवाला 18 प्रकारचे आजार पडतील, विज्ञानाची प्रगती माणसासाठी घातक ठरेल, कोरोनापेक्षा मोठा आजार पसरेल असंही भाकीत करण्यात आलेलं आहे. तर धार्मिक आणि सामाजिक परिस्थितीबद्दल या भाकणुकीत संस्कृती आणि हिंदू धर्माला चांगले दिवस येतील. जगातले अनेक देश हिंदू धर्माची स्थापना करतील. भारत देश हिंदू राष्ट्र होईल. अनेक देशांमध्ये हिंदू संस्कृतीबद्दल आकर्षण वाढेल, पशुधनाचं महत्व वाढेल आणि दुग्धजन्य पदार्थांच्या किमती वाढतील असा अंदाजही व्यक्त करण्यात आलाय. कृष्णा ढोणे महाराजांनी आपल्या भाकणुकीत सांगितलं की भारत देश हिंदू राष्ट्र होईल. भारत मातेचा जय जयकार करा, मी भारत मातेच्या रक्षणासाठी सदैव उभा राहीन. पुढे त्यांनी भाकणूक केली की चंद्र सूर्याची अकस्मात टक्कर होईल, जगात 3 दिवस अंधार पडेल, जग दुनिया दिसणार नाही, माणूस काही दिवसांनी राहण्यासाठी आकाशातले तारे आणि ग्रह या जागेचा शोध घेईल, सत्याने वागा, आदमापूर प्रति पंढरपूर होईल,
आदमापूरवर माझा आशीर्वाद राहील, बाळूमामांचा महिमा वाढत राहील, माझी करशीला सेवा तर खाशीला मेवा, कोल्हापूरच्या देवीच्या डोळ्यांमधून पहाटेचं पाणी येतंय, शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील, त्यांचा जय जयकार होईल, त्यांची ही भाकणूक ऐकायला असंख्य भाविक जमा झाले होते. भाकणूक झाल्यानंतर भाविकांनी भंडारा उधळला आणि यात्रेचा उत्साह आणखी वाढला. मंडळी, यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे मागच्या 2 वर्षात या भाकणुकीमधले अनेक अंदाज खरे ठरले होते. 2025 मध्ये जगात युद्ध सदृश्य तणाव वाढेल, नैसर्गिक आपत्ती येतील, अन्नधान्य आणि सोन्याचे भाव वाढतील, राजकारणात मोठी उलथापालथ होईल असे अंदाज वर्तवले गेले. त्या वर्षी रशिया युक्रेन युद्ध सुरू राहिलं आणि मध्य पूर्वेतही तणाव वाढला. जगभरात अनेक ठिकाणी पूर आणि चक्रीवादळे आली. भारतासह अनेक देशांमध्ये महागाई वाढली. सोन्याच्या भावाने तर उच्चांक गाठला. पण महाराष्ट्रात आणि भारतात मोठी राजकीय उलथापालथ मात्र झाली नाही. तर 2024च्या भाकणुकीत अवकाळी पाऊस येईल आणि हवामान बिघडेल, शेती संकटातील मोठे अपघात होतील, नवीन रोग पसरेल, लोकांमध्ये अस्थिरता तयार होईल असे अंदाज वर्तवण्यात आले. त्यानंतर त्याच वर्षी भारताच्या अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस पडला, उष्णतेच्या लाटा निर्माण झाल्या, काही भागात पिकांचं नुकसान झालं, मोठे रेल्वे अपघात झाले, पण कुठलाच नवा रोग मात्र दिसला नाही. त्यामुळं या भाकणुकीमधले काही अंदाज खरे ठरतात तर काही अंदाज अगदी बिनचूक ठरत नाहीत. म्हणूनच मंडळी, भाकणूक ही पूर्णपणे सत्य आहे की ती श्रद्धेचा भाग आहे हा प्रश्न कायमच राहतो. पण एक गोष्ट नक्की आहे, भाकणूक लोकांच्या मनात उत्सुकता, विश्वास आणि थोडीशी भीती निर्माण करते आणि वर्षभर तिची चर्चा सुरू ठेवते. आणि म्हणूनच या भाकणुकीकडे पाहताना एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. काही गोष्टी योगायोगाने खऱ्या ठरतात तर काही अंदाज तसेच राहतात. त्यामुळं याकडे पूर्ण सत्य म्हणून नाही तर एक परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक घडामोडींचं प्रतिबिंब म्हणून पाहणं गरजेचं आहे. भाकणूक ही आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, जे लोकांच्या भावनांशी, विश्वासाशी आणि उत्सुकतेशी जोडलेली आहे. पण त्याच वेळी वास्तव आणि तर्क यांचाही विचार करणं तितकंच महत्वाचं आहे. आता या सगळ्या भाकणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे खरोखर घडू शकतं का, की फक्त श्रद्धेचा भाग आहे? तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.